देवा. शिरपती, ए शिरपती. हॅलो गोदक्का. काय गोदक्का? हे जातो धुवून घे जरा. पण आज कसं काय धुवाय काढलेसा? अरे रानासाठी मी जरा खीर करायची म्हणते. आज गोड काहीतरी व्हायलाच पाहिजे. त्या जिजाला घर मिळालं आणि रानाच्या मागचा ताप निघून गेला. होय बाबा, हे 2-4 दिवस लय काळजीत गेलं बघ. लोकाची पोर सुखरूप आली हे लय बरं झालं बघ. आणि ह्या दोघांचं भांडण बी मिटलं. भांडण मिटलं? अरे भांडण मिटलं म्हणजे समज नाही, पण जरा समीट झाला. हा हा. तू जा, हे जात चकचकीत धूप. मी गहू घेते निवडायला. हा आत्ताच्या आत्ता धुवून येतो बघा. हा. बाबा राणा, तू इथं काय करायलास रे? झालं तुझं चहा पाणी करून झालं काय? तू इकडे काय करायलाय? जा की तिकडे जा, चहा पी अरे जा. बाबा. होय काय? अरे बाबा, ती जिजा पोलीस स्टेशनात जाईल म्हणून मी दात्याच्या कण्या करून तिला समजून सांगत होतो. हा, आणि तू इथं शालूत जोड मार की मला. अरे याची दुनियाच राहिलेली नाही. लई छान आहेस. हे बघ हे, आधीच माझं डोसकं फिरलंय. गरम झालं असतं तर जिजाला बोललो असतं मी गार करायला. हे बरकत, बघ राणा, तू आता उगा माझ्या नावाचं जप करत बसू नकोस. ते जात्याचं काय झालं? गेला सांगाल तू? कुठनं आणू? गोदक्का देणार आहे काय? मी काय म्हणतो, आपण किती एक काम करून टाकू. काय? नवं कोरं जातं बनवून घेऊन टाकू तिला एकदाच. अरे नवं जाता बनवायला 2 दिवस जातील. तोपर्यंत ती जिजा पोलीस स्टेशनला गेली तर काय करणार? मग दुसरं कुठनं तरी आणून देऊ. दुसरीकडे कुठं आणणार? मग कुणाकडे तरी असेलच की. असं आपल्या घरात जाता दुसऱ्याला कोण दिली बरं? मग आपण का द्यायचं? अरे बाबा, आपला नाईला जाय. हळूच जा आणि गोदाकाला न दिसता घेऊन ये. जा लवकर जा. होय काय? मग चल तू. अरे मी कशाला? तुझा. अरे वा, आता मी जाऊ. म्हणजे काय, तिकडे गेल्यावर गोदक्का मला ओरडल काय? अरे बाबा, ती जिजा जर पोलीस स्टेशनला जायला लागली तर तिला अडवायला कोणतं पाहिजे का नको? मी थांबतो तिला अडवायला. तू जा 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 जा. एक सांगू काय, मला वाटतंय नको द्यायला. अरे राणा, तर द्यायला तर लागणारच की. आपला नाईला जाय आणि तू लय विचार करत बसू नकोस. हे बघ, मी तिला 1 तासात येतो म्हणून सांगितले. तर जा लवकर. जा जा जा, घेऊन जा. अरे पण जा, नाही ते पोलीस स्टेशनला जाईल ती. जा जा, ये जा तू. जा लवकर ये. शिकवा दादा. हा या राणा या. आज बाबा चंगळ आहे तुमची. ये ना बघ. हा? ताजं का काढले? अहो, आता सांगितलं ना, आता चंगळ आहे तुमची. नाही म्हणजे गोदा काय नाही, तुमच्यासाठी मस्त बघा खीर बनवणार आहे बघा. तेच म्हणून नाही जात चकचकीत करायला सांगितलं. झाले ना चकचकीत? होय होय झाले. मी काय म्हणतो शिरपत दादा, हा अहो कशाला उगा गोदक्काला ते दळायचा ताप द्यायचा बघा, आहे की नाही? तुम्हाला बी माहित आहे गोदक्काची तब्येत अदनमधन जरा खराब असते, आहे की नाही? होय. वयाच्या मनात जरा ताप होतोयच म्हणा. मग त्यात वरने दळायचा ताप द्यायचा बरोबर आहे काय? ते काय नको खीरबीर. अहो राणा दा, आपण तुमच्यामुळे मला बी खीर खायला मिळते ना. मग शिरपत दादा काय बोलताय तुम्ही? अहो गोदक्काची तब्येत महत्वाची आहे का खीर? हा, गोदाकाची तब्येत. मग तुम्ही एक काम करा, हे जातं सोडा आणि हा गोदक्काला बी हे जातं द्यायचं नाही बघा. अहो नको राणा दा, गोदाका मला शिवाय दिल. शिरपत दादा, अहो आपल्या माणसाच्या तब्येतीसाठी 4 शिव्या खाणं कवा वाईट असतंय का? नाही नव. हा मग तुम्ही एक काम करा, तुम्ही जावा ना दुसरं काम करा. या जात्याचं काय करायचं ते मी बघतो. अहो पण गोदाकाला माझं नाव सांगू नका. ते मी बघतो, तुम्ही काय बी काळजी करू नका. उठा उठा लवकर उठा. जावा जावा जावा. अहो जावा की लवकर. कावलीकडनं जातो. राणा, काय रे जात घेऊन कुठं निघालायस? ते एक काम आहे जरा. कसलं काम? ते जात घेऊन घरात ये, तुझ्यासाठी खीर करणार आहे मी. नाही नकोय मला खीर. थांब राणा. काय म्हणलास तू? खीर न ग? नवलच आहे, पण
असं का? ते आहे का ते हा ते आता आठवलं बघ. काय आहे? जिजा सापडल्यावर मी ते 1 दिवसाचा उपवास करणार असं ठरवलं होतं बघ. अरे पण सकाळीच तर निहारी केलीस की. होय काय? ते हा खिरीचा उपवास करणार असं ठरवलं होतं बघ. म्हणजे जिजासाठी उपवास करायला लागलायस म्हण की. नाही 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 हे फक्त ते सापडावे म्हणून करणार असं ठरवलं होतं. बर बर, ते जात घेऊन घरात ये, उद्या खीर करायची आहे. ते हा ते अवध्याच्या घराला जाऊन देऊन यायचंय मला. त्याला पाहिजे. त्याच्याकडं होय. अगं ते काय झालं माहितीये काय? ते हा अगं त्याने बी नवस केलता की जिजा सापडली का नाही की मस्तपैकी खिरीचा नैवेद्य दावणार म्हणून मग ते देऊन जातोय. काय त्याच्याकडे ते गहू दळायला काय बी नाही ना व, म्हणून मग ते घेऊन चाललोय बघ. अरे मग त्याला गावात कोणाकडे बी दळून घ्यायला सांग की. आपलं जाता आपल्याकडेच ठेवायचं. चल घेऊन ये घरात. गोद का? अगं अवध्या सरपंच आहे गावचा. उगा एवढ्याशा गोष्टीवर राग धरला म्हणजे. आऊ द्या होय. आणि राग धरणार. अरे जरा पटल असं बोल की. घरात घेऊन ये जात ते. गोद का? ते अडल्या नडल्याला मदत करणं चांगलं असते असं तूच म्हणतेस तू. आलोच मदत करून. राणा, अरे ही पोरग बाई. पप्या अरे तो बघ राणा परत जात घेऊन कुठे निघालाय. मगाशी त्या जिजाची भांडी कुंडी आणि आता तिथं जात पर हमाल करून ठेवला याचा. चल परत करू धमाल. चला चला चला. अरे पप्या आता भाडकरू बाई पहिल्यांदा आहे का बघ तू बघ. राणा हे जात घेऊन कुठे निघालाय. टाक घालायला. इकडं मळ्याच्या रस्त्याला. पप्या अरे मळ्याच्या रस्त्याला जात्याला टाक कोण घालते रे. ते काय पहिलं मळ्यात जाणार आहे आणि मग टाक घालायला कोल्हापूरला जाणार आहे. हे मला खरं सांग हे जिजासाठी घेऊन चाललायस की नाही तू जात. ए राणा थांब. अरे ती बाई तुला जातात भरडल्यावर भरडा लागल्या आणि तू भरडून घ्यायला लागलायस. अरे याचं वाईट वाटते मरता. अरे गावच्या इज्जतीची पार वाट लावली राणानं आणि स्वतः जिजाचा हमाल झालाय. ए पप्या या जिजाला यामध्ये घेऊ नकस. आणि गावच्या इज्जतीचं मी बघतो. मला सांगायला अरे अरे तुला काय वाटतंय. नाही नाही ह्यो तर हमालच झालाय जिजाचा. ही तिकडेच घेऊन चाललंय जात भीतर. राहू दे पैशा. हे जास्त घेऊन कुठे निघालाय. हा टाक घालायला. टाक घालायला कशा डोसक्याला ताप करून घेतोय. अरे एवढी मोठी गिरण नाही की आपल्याकडे. ते काय आहे ते हा गोदकाला चालत नाही ना व. गोजाकाला गोजाका जर इकडून निघून जाते. बरं असू दे चल. कुठे कुणाकडे घेऊन निघालाय सांग की. अरे त्यो रे. कोण अरे त्यो. कोण अरे त्यो. त्यो हा पण कोण याच्याकडं. कोण अरे याच्याकडं रे. कोण हे म्हणे ना त्याच्याकडे कशाला घेऊन निघालाय. अरे राणादा राणादा हे राणादा. गावात कोण टाक घालणार आहे ते बघायला पाहिजे. त्याच्या माझ्या किडनीची वाट लागल. हो राणादा कुठे जाऊ ना. मळ्याकडे चाललोय. आणि जातं कशाला माझ्याकडं. हो राणादा राणादा आज लयच फेऱ्या वाटत मळ्याकडं. आता जातो पण होय की. राणादा नंतर ना गाड घेतो. काय मळ्यात राहायला जायचा बेत दिसते वाटतं. लय सामान सुमान पोचवायला आलाय आज. मला वाटतं त्या जिजासाठीच असेल. भाऊजी अहो अजून कसं नाही आले राणाजी. वहिनी आता गोदाकाचा डोळा चुकून जाता आणायचं म्हणलं जरा टाइम लागणारच की. हा हे पण खरंय. हा बरं वहिनी तुम्ही लय सुद्धा मोलाय राणाला. हा अहो नाही हो भाऊजी मी फक्त राणाजींना पुन्हा माझ्या प्रेमात पाडतेय. अहो बरं असं भांडण करून वाद करून तो कस काय प्रेमात पडणार आहे. आता हे बघा जेव्हा मला किडनॅप केलं होतं तेव्हा राणाजी उदास आहेत माझी काळजी करतायत असं तुम्हीच मला सांगितलं होतं की नाही. होय खरंच आहे ते. हा मग आता ह्या जात्याच्या निमित्तानं मी राणाजींना सगळ्या जुन्या आठवणी पुन्हा एकदा करून देणार आहे. मला त्यांचा स्वभाव माहितीये. एकदा का त्यांना माझी आठवण यायला लागली ना
की ते आपोआपच अंजलीकडे ओढले जातील. वा वा वा, अहो एकदम जबरा प्लॅन आखलाय का तुम्ही? हा, एक नंबर. आता मस्त चहा घ्या. होय होय. हा, तुम्ही येत ना? नाही नको. वा वहिनी, एकदम फक्कड चहा केला की एक नंबर. हा? वा वा वा. काय चाललंय रे तुझं? अरे राणा, आलास होय तू? अरे बघ की, मी हिला जा विचार आलोय तरी हिनं मला चहा दिला बघ. हा, बर चहा दिला म्हणून आपल्या दोस्तीची बाजू सोडत नसतोय बघ मी. कळला काय तिचा? हा राणा, तिचा आता अजिबात तिला द्यायचं नाही, अजिबात द्यायचं नाही म्हणजे नाही. हा, कुळायस काय? का? अरे मी नाही म्हणत होतो, तूच सांगितलंस ना आण म्हणून. आता आणलंय तर ठेवा खाली. ठेवा. चहा देऊ काय? चहा. चहा घेणार काय? चहा पित नाही मी, चहा बॉडी जळती. हा, आता आलाय तर माझं जातं पण नीट बसवून द्या. अंगात ताकद नाही हो माझ्या, कंबर लई दुखायला लागली. होय काय? देतो. ते तुम्ही तिकडेच बसा, मी करतो बरोबर. हा. ते मागवा. दळभद्री सायकल मलाच गावल्या. ते किरण्याच दुकान बिल्लायला आंबाय कसं पंक्चर काढायचं आता? हे पोस्टर काय झालं रे? ए सुक्काळीचा ए काय विचारलंय मी? काय झालं? हे बघ, गावचा स्वयंसेवक आहे मी, मला कळलं पाहिजे गावात काय भानगड झालं ते. काय झालं? अरे तोंड काय शिवलं काय? नाही अरे नाही, मी काय केलं नाही रे, मी फक्त विचारलंय बाळा काय झालं तुला. सांग सांग काय झालं? पप्प्यादा, मला तांदूळवाडीच्या पोरांनी लय आणलाय. म्हणून तुझं असं तोंड पंक्चर झालंय वय? नाही का का हाणला? आपल्या गावच्या संघाची कबड्डीची मॅच होती आणि आपली पोरं जिंकायला लागल्यावर मी जोर जोरात घोषणा द्यायला लागलो, दौलतवाडीचा नातकुळा, दौलतवाडीचा नातकुळा. तांदूळवाडी रडणार गळा गळा म्हणून असा गळा गळा रडत इथं परत आलाय. लाज वाटते का तुला? लाज वाटते? गावच्या अब्रूपार इशरे टांगून आलायस आणि गावात परत आलायस वय? ते मला सारखं चिडवतेस की नाही तू? चिडवतेस बघ. फुक्कटचा शिपाई बारे गावला आहे, फुक्कटचा शिपाई बारे गावला आहे, त्याच फळ आहे. हा चल निघ आता. पोस्टर थांब की. अरे चिडलंस काय माझ्यावर? असं चिडू नकोस. तू आपल्या गावचे आबरू घालवून आलास म्हणून मला राग आला, म्हणून मी तुझ्या तोंडावर बोललो रे, बाकी काही नाही. तू कुणामुळं मार खाल्लायस हे तुला माहितीच आहे की. त्या जिजामुळं मार खाल्लायस तू. लक्षात येतंय का लक्षात तुझ्या? अरे त्या जिजानं तुमच्या तालमीची जागा हडप केली. त्यामुळं तालीम सुरू नाही, तालीम सुरू नाही म्हणून अंगात रग नाही, अंगात रग नाही म्हणून बाहेरच्या लोकांकडनं मार खावं लागतंय तुला. तालीम जर सुरू असती तर हा पोरासने लोळवून गावात रुबाबात परत आला असतास का नाही? आला असतास का नाही सांग मला? हा काय मर्दा हे सगळं तिच्यामुळं झालंय. अरे तुमच्या तालमीत आता मला काय खरं दिसत नाही. आता बसा असाच मार खात बसा. ना अजिबात नाही. त्या तांदूळवाडीच्या पोरांना हाणल्याशिवाय माझ्या जीवाला आता चैन पडत नाही बघ. आता तालीम लवकरात लवकर सुरू व्हायला लागते. हा कसला ढेकळाच तालीम चालू होते तुमची? नाही होणार तालीम चालू. अरे बाबा, त्या जिजानं तुमच्या तालमीचा बट्ट्याबोळ केलाय आणि तुमचा तो वत्तात राणा तिच्यातच पागल झालाय. काय खरं नाही तुमचं? तू एक काम का करत नाहीस? आत्ताच्या आत्ता जा त्या रानाच्या मळ्यात आणि रानाला जाऊन चांगला जा विचार. म्हणाव तालमीचं काय झालं, काय झालं तालमीचं, केव्हा सुरू होणार आहे तालीम? चांगला विचार. आणि येता येता काय कर, त्या जिजाच्या झोपड्यात जा आणि तिला 4 शेलक्या शिव्या दे. अजिबात नाही, शिव्या द्यायचं नाही असं आम्हाला आमच्या अंजलीबाईंनी सांगितले. अरे ती गेली पळून, आता कुठं तिथे शिकवण पाळत बसलायस तू? एक काम का करत नाही? शिव्याचं राहिलं 4-5 धोंडे घे, हान तिच्या झोपड्यावर. कसं वाटतंय? मनात राग ठेवणं बरं ना? बरं त्रास होतो मनाला. जा जातोस
ए, हळू की विचार कसला करत बसलास मारता हे बघ तू जाऊन येस तोपर्यंत कनी त्या तांदूळवाडीच्या पोरासनी कसा हाणायचा याचा विचार करत बसतो मी. हा तू जाऊन ये रानाला जा विचारायचा जिजाच्या झोपडीवर धोंड मारायचा हा? तोपर्यंत मी प्लॅनिंग करतो जा. ठीक आहे जातो पण त्या तांदूळवाडीच्या पोरांना सोडायचं नाही बघा. अरे मी सांगितले तसं कर तू मग बघ इथं तुझी वाट बघत बसतो प्लॅनिंग करत बसतो जा तू निघ. हा हा सुरू आहे प्लॅनिंग. हा मननी परेश पाटलाचा विषय नेहमीच हार्ड असतोय. एका दगडात दोन पक्षी राणा बी जिजा बी. गोदा का अहो द्या इकडे मी जाडतो द्या. अरे पण जात कुठं आहे? अवद्याकडे नाही जात. अवध्याकडे जात नाही. राणा तर त्याच्याच घरात घेऊन गेलता. गोदा का राणाचा अवद्याकडे गेलोच नाहीत. जात घेऊन गेला कुठं? शिरपती राणाला फोन कर तू. हे काय झालं चला चल रे. हा काय झालं? कोण रे? हा शिरपत दादा बोला की. राणादा कुठं आहे तुम्ही? नाही म्हणजे मी अवद्याकडे गेलतो तिथे गेला असं कळलं की तुम्ही तिथे आलाच नाही म्हणून. अवद्याकडे कशाला जाईन मी? अहो राणादा अहो त्या अवद्याकडे खीर करण्यासाठी तुम्ही जाता घेऊन गेलता की नाही? मग ते जाता की नाही गोदाकांना मला परत आणायला सांगितलं होतं आणि तिथे गेल्यावर कळलं की तुम्ही तिथं आलाच नाही म्हणून. बरं बरं ते मी नंतर ना बघतो काय ते. बरं ठेवू का आता? एक मिनिट गोदाकाकडे देतो. राणा अरे जात कुठं आहे? जात ते देव आहे अगं आपल्या घरातच आहे. ते मगाच ठेवून गेलो मी. घरात? घरात तर नाही. आणि तू घराकडे का आलास रे? अगं आलतो ग. काय झालं तेव्हा घरात कोण बनवतो बघ आणि मला बी असं पटक दिशी निघायचं होतं म्हणून की नाही ते मी ते हा ते आपलं पोरच का नाही तिकडे ठेवून गेलोय बघ. पोरच मध्ये? अरे मी तर इथं झाडलोट तेन करायला लागले की इथं नाही. नाही काय जाऊ दे गोदक का तू कसं उघड लोड घेतेस ते आल्यावर बघ तुम्ही. बरं ठेवतो मी एक जरा एका कामात आहे ठेवतो पण. हा ठेव आणि ये लवकर. ठेव ठेव. हा मालक लई भारी शेंडा लावताय की हो. हो तुम्हाला नाही कळणार हे आमचं परंपरागत जात आहे. अहो कसं आणलंय माझं मलाच माहित आहे. तुम्ही काय बी काळजी करू नका मालक. तुमची परंपरा ती माझी परंपरा. अगदी सांभाळून ठेवीन काय जात. हा ठेवा ठेवा. आणि एक सांगतोय ध्यानात ठेवा तुम्हाला नवं जाता आणून दिलं की आमचं जाता आम्हाला परत द्यायचं काय. चल रे. मालक अहो तुम्ही कुठं निघाला? मला जात्यावर दळून कोण देणार? मी हा मग दुसरं कोण? 3 दिवस मला किडनॅप करून ठेवलं होतं. 3 दिवस उपाशी ठेवलं. अंग लय दुखायला लागलोय हो. ताकद नाहीये. दळून द्या की हो तेवढं. हे बघा मी किडनॅप करायला नाही लावलं. पण तुम्हाला हुडकायचं म्हणून काय काय नाही ते काय मला माहिती नाही. माझी अख्ख्या दुनियेत फक्त तुझ्या संकटात भांडण आहेत. तूच मला किडनॅप करायला लावलं माहितीये मला. आता गप मला देतोय दळून का अख्ख्या गावभर बोंबाबोंब करू मी? पोलिसातच जातो बघ. वागण्याला काय पद्धत बिद्धत आहे का नाही? ठीक आहे जातो पोलीस स्टेशनला. हा जावा काय ते एकदाच करून टाक. जाऊ जावा. नको नको थांबा थांबा. एक मिनिट अरे कशाला उगाच वाद मर्दा. पोलीस स्टेशनचं ते लढतर परत बाबा दे दळून. माझा काय संबंध? बाबा दे दळून आणि मिटव सगळं प्रकरण. दे दळून. एवढंच आहे ना व? तू ते की बस. अरे माझा हात लय दुखालाय मर्दा. अरे तू एवढा मोठा पैलवान तूच दे की लाव जोर. ए आता लावतो जोर तर जाऊ मी. देतो